तर आज आपण बघणार आहे आपला दुसरा धडा, आकारांची गंमत भारी. या धड्यामधील आपण हा पहिला स्वाध्याय बघतोय. ठीक आहे, तर बघा या स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न काय आहे, तर चौरस कोपऱ्यांच्या मदतीने पुढील कोणांचा प्रकार ओळखून लिहा. म्हणजे आपल्याला समोर काही कोण दिलेले आहेत, त्यांचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर आपल्याला कोणते कोणते कोण माहिती आहेत? काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन. काटकोन म्हणजे काय, तर ज्या कोणाचा हा जो कोपरा असतो तो असा चौरस असतो, त्याला आपण काटकोन म्हणतो. त्यानंतर जर एखाद्या कोणाचा कोपरा हा या चौरस कोपऱ्यापेक्षा थोडा लहान असेल तर त्याला आपण काय म्हणतो? लघुकोन. आणि त्यानंतर एखाद्या कोणाचा कोपरा जर चौरसापेक्षा मोठा असेल तर त्याला आपण म्हणतो विशाल कोन. ठीक आहे, तर आपल्याला ह्या पद्धतीने इथले प्रकार ओळखून त्यांची नावे खाली लिहायची. तर बघा पहिला जर तुम्ही कोन बघितला इथे हा, तर ह्याचा जर कोन बघितला तर हा चौरस कोपऱ्यापेक्षा लहान आहे, बरोबर. म्हणून हा काय असेल तर आपला लघुकोन. ठीक आहे, हा झाला लघुकोन. त्यानंतर दुसऱ्यामध्ये बघा इथे काय आहे, तर हा जो कोन होतोय हा चौरस कोपऱ्यापेक्षा मोठा आहे, म्हणून हा असेल विशाल कोन. हा तिसरा बघा, हा चौरस कोपरा आहे म्हणून हा काय असेल? काटकोन. त्यानंतर इथे हा जो कोपरा आहे तो काय आहे? चौरस कोपऱ्यापेक्षा खूप मोठा आहे, म्हणून हा सुद्धा असेल विशाल कोन. ठीक आहे, पुढे बघा आता इथे आपल्याला कोन वरती आहे हा कोपरा, हा आहे चौरस कोपरा, म्हणून तो काय असेल? काटकोन. त्यानंतर शेवटच्या आकृतीमध्ये कोन आहे, त्याच्यामध्ये छोटासा एक कोपरा आहे आणि तो चौरस कोपऱ्यापेक्षा छोटा आहे, म्हणून तो असेल आपला लघुकोन. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न वाचूया. बघा खाली दिलेल्या ठिपक्यांचा वापर करून काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन काढा. म्हणजे आपल्याला इथे काही ठिपके दिलेले आहेत, जसे आपण रांगोळी काढताना काढतो, त्यांचा वापर करून आपल्याला हे 3 कोन इथे काढायचे. तर आता इथे आपण पहिला काय काढूया? काटकोन काढूया. काटकोनाचा कोपरा नेहमी चौरस असतो, म्हणून स्ट्रेट लाईन, एक सरळ रेषा काढा आणि अजून एक आडवी सरळ रेषा काढा. म्हणजे ह्याचा जो कोपरा असेल तो असा चौरस असेल. ठीक आहे, त्यानंतर आता आपण काढूया लघुकोन. लघुकोनाचा कोपरा छोटा असतो, म्हणून एक पट्टी घ्या आणि एक अशी तिरकी लाईन जी ह्या बिंदूंमध्ये जाईल, ठीक आहे, त्या ठिपक्यांमधून जाईल, अशी एक छोटीशी रेषा काढा. खाली अजून एक रेषा काढा आणि मग त्याचा जो कोपरा असेल तो असा छोटा असेल, त्याला आपण म्हणणार आहे लघुकोन. आणि विशाल कोन म्हणजे त्याचा कोपरा चौरस कोपऱ्यापेक्षा मोठा. मग पट्टीने अजून एक अशी ह्या ठिपक्यांच्या मधून जाणारी अशी रेषा काढा आणि अजून एक इथे रेषा काढा, मग हा होईल आपला विशाल कोन. ठीक आहे, हा झाला आपला इथे पहिला स्वाध्याय. आता आपण बघणार आहे आपला पुढचा स्वाध्याय. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न बघा, चौरस कोपऱ्यांचा उपयोग करून पुढील आकृत्यांमधील दाखवलेल्या कोनांचे प्रकार लिहा. पुढे काही आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कोणते कोणते कोन आहेत त्यांचे आपल्याला प्रकार इथे लिहायचे. तर बघा पहिल्या आकृतीमध्ये इथे तुम्हाला एक हा त्रिकोण आकार दिसतोय, बरोबर. त्याच्यामध्ये कोणते कोणते कोन आहेत, तर पहिल्यांदा आपल्याला दिसेल हा इथे चौरस, बरोबर, चौरस कोपरा आहे. आणि इथे जर तुम्ही बघितला तर हा छोटासा लघुकोन दिसतोय, म्हणजे चौरस कोपऱ्यापेक्षा छोटा. त्यानंतर अजून एक इथे काय दिसतोय आपल्याला, कोन दिसतोय, तो पण चौरस कोपऱ्यापेक्षा छोटा आहे, तो पण लघुकोन आहे. म्हणजे आपल्याला काय मिळाले इथे, एक तर काटकोन मिळाला आणि दुसरा लघुकोन. मग आता आपण त्यांची इथे नावे लिहूया. काटकोन आणि लघुकोन पहिल्या आकृतीमध्ये.
त्या दुसऱ्यामध्ये बघा काय काय मिळते आपल्याला. तर हा जर तुम्ही मोठा बघितला, हा काय आहे, विशाल कोन, बरोबर. आणि हे दोन छोटे काय आहे तर आपल्याकडे लघुकोन. मग आपण इथे लिहूया विशाल कोन आणि लघुकोन. पुढच्या आकृतीमध्ये बघा आता, इथे आपल्याला दिसतात, इथे एक चौरस कोपरा, इथे एक चौरस कोपरा, म्हणजे दोन काटकोन आहेत. आणि हा जर बघितला तर हा चौरस कोपऱ्यापेक्षा मोठा आहे, हा सुद्धा चौरस कोपऱ्यापेक्षा मोठा आहे, हा पण मोठा आहे. म्हणजे आपल्याला इथे विशाल कोन मिळाले 3 आणि 2 काय आहेत तर काटकोन. मग आपल्याला कोणते कोणते मिळाले, काटकोन आणि विशाल कोन. आपल्याला फक्त कोनांचे प्रकार लिहायचे. त्यानंतर पुढच्यामध्ये बघा, इथे मिळाला आपल्याला लघुकोन, इथे पण लघुकोन आणि हा सुद्धा काय आहे, लघुकोन. म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच प्रकार मिळाला आपल्याला, त्याचं आपण इथे नाव लिहून घेऊ. त्या पुढच्या आकृतीमध्ये बघा, इथे आहे काटकोन, इथे पण काटकोन, इथे पण काटकोन आणि इथे पण काटकोन. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला मिळाला काटकोन. पुढच्या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला फक्त काटकोन दिसतोय. ठीक आहे. मग इथे पण आपण खाली फक्त लिहिणार आहे काटकोन. हा झाला पहिला प्रश्न. आता बघूया आपण आपला दुसरा प्रश्न. ते काय सांगितले बघा. तर प्रश्न आहे, पुढील द्विमितीय आकारात लपलेले वेगवेगळे द्विमितीय आकार शोधा व त्यांची नावे लिहा. म्हणजे आपल्याला काही आकार दिले तिथे द्विमितीय, जसे की त्रिकोण, चौकोन, बरोबर. त्याच्यामध्ये लपलेले आपल्याला अजून वेगळे वेगळे जे द्विमितीय आकार आहेत त्यांची नावे लिहायची. जसं की पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला एक चौरस दिला आहे, पण ह्या चौरसामध्ये हा 1 आणि हा 2 असे दोन काय आहेत, त्रिकोण आहेत. म्हणून लिहिताना ह्यांनी काय लिहिलं आहे, एक चौरस आणि 2 त्रिकोण. त्याच पद्धतीने बघूया आता ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला एक तर चौरस दिसतोय, बरोबर, एक मोठा चौरस आहे. ठीक आहे. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये जे आहेत ते काय आहेत, छोटे छोटे अजून 4 चौरस आहेत. बघा ते कसे, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. म्हणजे एकूण चौरस किती झाले आपले, हा मोठा बाहेरचा एक चौरस आणि आतले 4 चौरस, म्हणजे आपल्याला मिळाले 5 चौरस. मग ते आधी आपण इथं लिहूया 5 चौरस. आता आपल्याला त्रिकोण पण दिसत आहेत, मग आपण त्रिकोण शोधूया किती आहेत. तर बघा, हा असा एक आहे, असेच आपल्याकडे किती आहेत ते बघायचं आहे. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा. आणि अजून जर तुम्ही शोधले, हे झाले 8 छोटे छोटे, मी इथे लिहिते 8. हे 8 छोटे त्रिकोण पण अजूनसुद्धा त्यात लपलेले आहेत. तर बघा, हा एक मोठा त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. म्हणजे हे झाले थोडेसे मोठे त्रिकोण. मग ते आपण इथे लिहूया +4. त्यानंतर आता इथे जर तुम्ही बघितला, असा सुद्धा एक त्रिकोण होतो इथे तयार मोठा. हा पण इथे असा एक आहे त्रिकोण. आणि जर तुम्ही अशी लाईन, अशी रेषा मारली तर इथे सुद्धा आपल्याला एक त्रिकोण मिळतोय. म्हणजे हे अजून 4 त्रिकोण मिळाले आपल्याला. म्हणजेच काय होईल, इथे +4 एवढे सारे आपल्याला इथे त्रिकोण मिळालेले आहेत. मग एकूण त्रिकोण किती झाले, 8 + 4 + 4, म्हणजे 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, म्हणजे 16
त्रिकोण. ठीक आहे. पण अजून एक आकार ह्याच्यामध्ये लपलेला आहे, तो म्हणजे कोणता? आयत. तर बघा कुठे आहे आयत? हा असा. हा एक आयत, हा दुसरा आयत. हे झाले आडवे दोन आयत. आणि जर तुम्ही उभेसुद्धा रेषा काढला तर हे होतात हा एक आणि हा दोन. हे अजून दोन आयत. म्हणजे आपल्याला किती आयत मिळाले एकूण? तर 4 आयत आपल्याला इथे मिळालेले आहेत. मग आपण इथे लिहूया 4 आयत. ठीक आहे, कळलं? दिसताना ते आपल्याला नाही दिसत, पण थोडेसे लपलेले आहेत, जसं की त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलं आहे. ते आपल्याला शोधून काढायचे होते. आता आपण बघूया आपला पुढचा प्रश्न. तर पुढच्या आकृतीमध्ये बघा, इथे एक आपल्याला मोठा चौरस तर दिसतोयच, बरोबर? हां, त्याच्यानंतर छोटे छोटे 4 चौरस आहेत अजून. हा 1 2 3 4, म्हणजे एकूण चौरस किती झाले? तर 5. मग आपण इथे लिहून घेऊया 5 चौरस. त्याच्यानंतर आता आपण बघूया अजून कोणती द्विमितीय आकार इथे आहे. तर बघा, मगाशी जसं आपण बघितलं, हा एक इथे आयत दिसतोय आणि हा एक इथे आयत दिसतोय. हे झाले आडवे दोन आयत. त्यानंतर अजून दोन आहेत, ते म्हणजे मगासारखे उभेवाले. हा एक आहे आणि हा एक आहे. म्हणजे एकूण आयत किती मिळाले आपल्याला? 4 आयत मिळाले. ते सुद्धा आपण इथे लिहून घेऊया. आता आपण बघूया आपली पुढची आकृती. ह्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा आयत दिसतोय, बरोबर? हा तो बाहेरचा आहे. हा एक मोठा आयत दिसतोय. त्याच्यानंतर जर तुम्ही नीट बघितलं तर हा एक उभावाला आयत, हा एक आयत, 3 झाले. त्यानंतर इथे मी लिहून घेते 3. त्याच्यानंतर बघा, जर तुम्ही अशा रेषा काढल्या ह्या, तर हा सुद्धा काय आहे? एक आयत आहे, बरोबर? त्यानंतर इथे आपण लिहून घेऊया मग हा एक आणि अजून एक आयत आहे, तो म्हणजे ह्या बाजूचा हा एक आयत मिळाला आपल्याला, म्हणजे अजून एक मिळाला. आणि जर मधला जर तुम्ही बघितलात तर तो काय आहे? चौरस आहे. हा जो मधला काय आहे आपल्याकडे? एक चौरस आहे, बरोबर? म्हणजे आयत किती मिळाले आपल्याला? एकूण 5. मग आपण इथे लिहून घेऊया 5 आयत. आणि मध्ये काय आहे? एक चौरस आहे. आता बघूया अजून काही आहे का त्या आकारामध्ये. तर बघा, आपल्याला काय दिसत आहेत? 2 त्रिकोण. हा एक आणि हा एक. असे आपल्याला 2 त्रिकोणसुद्धा इथे दिसत आहेत. आपण लिहून घेऊया 2 त्रिकोण. पुढच्या आकृतीमध्ये बघूया आता ह्या. तर बघा, इथे आपल्याला पहिला काय दिसतं आहे? एक मोठा आयत दिसतोय तुम्हाला, तो म्हणजे हा मुख्य आयत. ठीक आहे, हा झाला एक. त्याच्यानंतर जर तुम्ही उभं बघितलं तर हा एक उभा, हा एक उभा, हा एक उभा. म्हणजे आता आपल्याला किती झाले? 4 आयत झाले. ते लिहूयात 4. तर हे 4 लक्षात ठेवा, हे झाले 4 आयत. त्याच्यानंतर हा एक पूर्ण वरचा मोठा आयत आणि हा एक खालचा एक मोठा आयत. म्हणजे अजून किती मिळाले आपल्याला? 2. त्याच्यानंतर आणि इथे एक आयत दिसतोय, हे झाले 2. ठीक आहे, म्हणजे अजून 2 मिळाले. परत तसंच ह्या बाजूला उजव्या बाजूचा
हा 1 आणि हा 1, म्हणजे अजून 2 मिळाले. म्हणजे एकूण आपल्याला किती आयत मिळाले, तर यांची बेरीज किती येणार आहे, तर 4 आणि हे सगळे मिळून येतात 10. म्हणजे आपल्याला मिळाले तिथे 10 आयत. आता अजून कोण आहे बघा त्याच्यामध्ये, तर तो आहे चौरस. बरोबर. हा 1 2 3 4 5 6, हे 6 छोटे चौरस आणि त्यानंतर हा 1 डाव्या बाजूचा आणि हा 1 मोठा उजव्या बाजूचा, म्हणजे 6 आणि 2 किती झाले 8. किती आहेत आपल्याकडे, 8 चौरस आहेत. बरोबर. त्यानंतर बघूयात आपण आपली पुढची आकृती. त्याच्यामध्ये बघा हे सोपं आहे थोडं, फक्त आपल्याकडे इथे त्रिकोण दिसत आहेत. हा मोठावाला त्रिकोण. बरोबर. त्याच्यानंतर हा आतला 1 आणि हा 1, एकूण किती 3 त्रिकोण इथे दिलेले आहेत. मग आपण ते लिहून घेऊया. 3 त्रिकोण. ठीक आहे. इथे आपला स्वाध्याय संपलेला आहे. तर आता पुढचा स्वाध्याय बघायच्या आधी आपण इथे थोडंसं समजून घेऊया की चिती आणि सूची याच्यामधला फरक काय आहे. तर बघा पहिल्यांदा इथे काय दिलेले आहे, चिती दिलेले आहेत. तर चितीमध्ये काय असतं, हा त्रिमितीय आकार आहेत हे, म्हणजे तर ह्याच्यामध्ये हा जो खालचा तळाचा जो पृष्ठभाग आहे, हा तळाचा आणि हा वरचा, हे पृष्ठभाग सारख्या आकाराचे असतात किंवा ते सारखे असतात. बरोबर. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं इथे पण हा जो खालचा भाग आहे हा आणि हा वरचा, हा सारखा आहे. ह्या सगळ्या आकृत्यांमध्ये काय आहे, तर तळाचा आणि वरचा हा भाग समान आहे. बरोबर. हे असतं चितीमध्ये. चितीमध्ये तळाचा आणि वरचा भाग सारखा असतो. पण सूचीमध्ये काय असतं बघा, सूचीमध्ये काय होतं, खालचा जो पृष्ठभाग आहे तो एका वेगळ्या आकाराचा असतो. जसं की इथे त्रिकोण आहे, इथे चौरस आहे, इथे पंचकोण, इथे षटकोण, हा तळाचा भाग आहे. पण वरती ते येऊन एका बिंदूमध्ये जुळतात. बरोबर. सगळे जे पृष्ठभाग आहेत ते मिळून एका बिंदूमध्ये जुळतात आणि त्यांचे जे बाजूचे पृष्ठभाग आहेत ते काय असतात, त्रिकोणाकृती असतात. मग तो खाली त्रिकोण असू दे, चौरस असू दे, पण जे बाजूचे हे जे आहेत पृष्ठभाग ते त्रिकोणी आकाराचे असतात. ह्याला आपण म्हणतो सूची. ठीक आहे. आता आपण बघूया आपला पुढचा स्वाध्याय. तर बघा स्वाध्यायामध्ये काय आहे, पहिला प्रश्न, खालील त्रिमितीय आकारांचे निरीक्षण करून चिती आणि सूची ओळखा व त्यांच्या शिरोबिंदूंची संख्या, कडांची संख्या व पृष्ठांची संख्या तुमच्या वहीमध्ये लिहा. बरोबर. आपल्याला त्रिमितीय आकार दिलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. तर बघा पहिलं हे काय आहे, ह्याचा पृष्ठभाग तळाचा आणि वरचा सारखा असल्यामुळे ही काय आहे, चिती आहे. बरोबर. मग ह्याच्यामध्ये आपल्याला पहिला काय शोधायचं आहे, चिती आहे का सूची आहे. मग ही तर आहे चिती. बरोबर. 1 नंबर. आपण ह्याला नंबर देऊ, 1 2 3 4 5 आणि 6. तर पहिली जी आहे ती चिती आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय शोधायचं आहे, त्यांच्या शिरोबिंदूंची संख्या. शिरोबिंदूंची संख्या. तर शिरोबिंदू किती आहेत बघा, ते दिसत आहेत 1 2 3 4 5 आणि 6. 6 शिरोबिंदू आहेत. त्यानंतर कडांची संख्या किती आहे ते मोजायची आपल्याला. तर बघा इथे बघूया कडांची संख्या, 1 2 3 4 5, पाठीमागची 6 7 8 आणि 9, एकूण कडा किती आहेत आपल्याकडे 9. त्यानंतर पृष्ठांची संख्या.
पृष्ठभाग किती आहेत. ठीक आहे. तर बघा, पृष्ठभाग म्हणजे हा एक वरचा, हा एक तळाचा, 2 झाले. त्यानंतर पाठीमागचा एक 3 झाले. त्यानंतर हा पुढचा पूर्ण 4 झाले आणि हा एका बाजूचा 5, म्हणजे एकूण किती आहे त्याला 5 पृष्ठभाग आहेत. त्यानंतर पुढच्या आकृतीमध्ये बघूया. पुढची आकृती कोणती आहे ती पहिला ओळखायची. जर तुम्ही बघितला तर खाली त्रिकोण आहे आणि वरती येऊन ते एका बिंदूमध्ये मिळालेत, जुळलेत, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे तर सूची. त्यानंतर त्यांचे शिरोबिंदू मोजायचे आहेत. हा 1, 2, 3 आणि 4. 4 शिरोबिंदू आहेत. कडा किती आहेत तर 1, 2, 3, 4, 5, 6. 6 कडा आहेत. आता बघूया त्यांची पृष्ठ किती आहेत. तर पृष्ठभाग आहेत खालचा 1, तळाचा, साईडचे किंवा बाजूचे 3, 1, 2, 3 आणि मागचा 1, म्हणजे बाजूचे 3 आणि खालचा 1 मिळून किती होणार तर 4. पुढे बघूया. तिसऱ्या आकृतीमध्ये बघूया. चिती आहे का सूची आहे. आता हे शिरोबिंदू वरती येऊन एका ह्याच्यात जुळलेत का बिंदूमध्ये. पृष्ठभाग वरती एका शिरोबिंदूमध्ये जुळलेत का नाही जुळलेले. आणि त्याचा खालचा तळाचा पृष्ठभाग आणि वरचा पृष्ठभाग सारखा आहे. त्यामुळे ही आहे काय आपली चिती. तर आता ह्या चितीला पहिला शिरोबिंदू शोधायचे आहेत. किती असतात बघा. हे वरचे 4, 2, 3, 4. तसेच हे खालचे पण 4 असतात, पण आपल्याला 2 दिसत नाही आहेत. 5, 6 इथे पाठीमागे एक असेल, 7 आणि 8. 8 शिरोबिंदू. आता कडा मोजायचे आहेत आपल्याला. कडा किती असतात तर हा वरच्या 4, 3, 4. तशाच ह्या खालच्या 4, 4 आणि 4 8. ह्या बाजूच्या 2, 5, 6 आणि ह्या बाजूच्या 2, 7, 8. बरोबर 8 कडा. त्याच्यानंतर पृष्ठभाग किती आहेत तर भोवतीचे 4, सभोवतीचे, म्हणजे हा पाठीमागचा, पुढचा, ह्या बाजूचा आणि ह्या बाजूचा, असे झाले 4. आणि वरचा आणि तळाचा 5, 6. ठीक आहे. पुढे बघा चौथी आकृती. ह्याच्यामध्ये चिती आहे का सूची आहे तर सूची आहे, कारण ते एका बिंदूमध्ये येऊन मिळालेले आहेत, म्हणून ही आहे सूची. पहिला शिरोबिंदू बघा. तर खाली चौरस असल्यामुळे त्याचे 4 आणि वरती इथे एक मिळाले ते 5. 5 शिरोबिंदू आहेत. आता कडा किती आहेत. चौरसाच्या 4 कडा आणि ह्या सभोवतीच्या मोजूया. 1, 2, 3, 4. चौरसाच्या 4 आणि बाजूच्या 4 मिळून किती झाल्या 8. आता पृष्ठभाग किती आहेत बघूया. तर खालचा तळाचा एक जो चौरस आहे आणि बाजूला पण 4 असणार आहेत. बरोबर. मग खालचा चौरसाचा 1 आणि बाजूचे 4 मिळून झाले 5 पृष्ठभाग. पुढे बघूया. आता चिती आहे का सूची आहे तर ही चिती आहे, कारण खालचा आणि वरचा पृष्ठभाग समान आकाराचा आहे. चिती आहे. शिरोबिंदू किती आहेत बघा. वरती किती आहेत 1, 2, 3, 4, 5, 6. आता 6 वरती आहेत तर 6 खालती असणार, कारण पृष्ठभाग समान असतात. खालचा आणि वरचा जो आकार आहे तो सारखा असतो. 6 आणि 6 किती झाले शिरोबिंदू तर 12 शिरोबिंदू झाले. आता लिहूया आपण त्याच्या कडा. कडा किती आहेत बघा. 1, 2, 3, 4. त्यानंतर पाठीमागचे 5, 6. बरोबर. ह्या झाल्या बाजूच्या 6 आणि वरच्या बघा किती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. वरच्या 6 आहेत
बाजूच्या 6 आहेत, खाली पण किती असतात 6. मग 6 अधिक 6 अधिक 6 6 18. 18 काय झाल्या त्याच्या कडा झाल्या. आता आपण बघूया पृष्ठभाग. तर वरचा एक आणि तळाचा एक असे 2 आणि बाजूचे किती असणार आहेत बघा. तर हा 1 2 3 असेच पाठीमागे सुद्धा 3 असणार आहेत. 3 आणि 3 6 आणि खालचा आणि तळाचा 2 6 आणि 2 8. 8 त्याचे काय आहेत पृष्ठभाग आहेत. हे तुम्हाला सगळे वहीमध्ये लिहायचं आहे की शिरोबिंदू बरोबर किती, कडा बरोबर किती. ठीक आहे. प्रत्येक आकृती काढा आणि त्याच्या खाली व्यवस्थित लिहा की आकाराचे नाव. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या शिरोबिंदूंची संख्या, कडांची संख्या आणि पृष्ठांची संख्या. शेवटची आकृती बघूया. आकृती कोणती आहे सूचीची, कारण ते वरती एका शिरोबिंदूमध्ये मिळालेत. मग त्याचा पहिला आकार लिहूया सूची. आता बघूया शिरोबिंदू किती आहेत. तर खाली बघा किती आहेत 1 2 3 4 5. 5 खाली आहेत आणि वरती एक आहे, म्हणजे एकूण झाले 6 शिरोबिंदू. आता कडा बघूया. तर खाली दिसत आहेत आपल्याला 5 1 2 3 4 5 आणि ह्या बाजूच्या किती आहेत 5 आणि 1 2 3 4 5. ह्या 5 आणि खालच्या 5 किती झाल्या एकूण. तर 10 कडा झाल्या. बरोबर. आता काय मोजायचे आपल्याला पृष्ठभाग. तर बघा खालचा तर एक आहे आपल्याला माहिती 1 आणि हे बाजूच्या पृष्ठभागांची संख्या किती असणार आहे तर 5 असणार आहे. तर ही 1 2 3 4 आणि मागची एक 5. तर 5 आणि खालची एक किती झाले 6 पृष्ठभाग झाले. तर हा झाला आपला पहिला प्रश्न. आता आपण बघूया आपला पुढचा प्रश्न दुसरा. खालील आकृत्या पूर्ण करा. आपल्याला काही ठिपके दिलेले आहेत आणि तिथे आपल्याला छोटे छोटे काय दिसत आहेत ठिपके जोडलेले दिसत आहेत. तर त्या आकृत्या आपल्याला फक्त इथे पूर्ण करायच्या आहेत. तर एक आकृती आपल्याला इथे दाखवलेली आहे जोडून. त्याच पद्धतीने दुसरी आकृती इथे जोडायला घेऊया आपण. पट्टीचा उपयोग तुम्ही करू शकता इथे. बघा इथे अशी एक रेषा दिसते आहे. त्यानंतर राहिलेल्या रेषा पण इथे जोडून घेऊया अशा. ठीक आहे. इथे अशी एक उभी रेषा आहे. इथे पण एक रेषा दिसते आहे. ठीक आहे. मी पहिला त्यांनी ज्या दिलेल्या आहेत त्या जोडून घेऊया, मग आपण आकृती पूर्ण करूया. तर ह्या दिसत आहेत आपल्याला त्यांनी दिलेल्या रेषा. आता ह्या आकृती कशी पूर्ण होईल तर ही आणि हा शिरोबिंदू आपण जोडून घेऊया. ठीक आहे. त्यानंतर ह्या शिरोबिंदूपासून इथेपर्यंत जाईल आणि ही आकृती इथे अशी पूर्ण होईल. ठीक आहे. ही आपल्याला इथे एक चिती मिळालेली आहे. त्यानंतर पुढची पण आकृती बघा कशी म्हणजे पूर्ण करता येईल. हा बिंदू आपण इथे जोडला, हा इथे जोडला. ठीक आहे. त्याच पद्धतीने इथून परत आपण असं सरळ खाली आलो, इथे जोडला. आता आपल्याला काय करायचं आहे, परत खालची आकृती पूर्ण करायची आहे. मग हा जाईल इथे, हा पण इथे येईल. बरोबर. आणि ही मधली रेषा. ठीक आहे. या आपल्या आकृत्या पूर्ण झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. चित्रांतील ठिपके जोडून काढलेल्या आकृत्या ओळखा. त्यापैकी त्रिकोण लाल रंगाने, चौरस निळ्या रंगाने आणि आयत हिरव्या रंगाने. हे अगदी सोपं आहे, तुम्ही पण करू शकता एक. ठीक आहे. तर आपल्याला त्रिकोण लाल रंगाने रंगवायचे आहेत, चौरस निळ्या रंगाने रंगवायचे आहेत आणि आयत जो आहे तो आपल्याला हिरव्या रंगाने रंगवायचा आहे. ठीक आहे. मग आपण पहिल्यांदा हिरव्या रंगाने रंगवून घेऊया आपला आयत. तर बघा पहिल्यांदाच आपल्याला इथे आयत सापडलेला आहे. तुम्हाला हा पूर्ण असा हिरव्या रंगाने रंगवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्रिकोण लाल रंगाने,
तुम्ही व्यवस्थित रंगवा वहीमध्ये. त्याच्यानंतर चौरस जो आहे तो निळ्या रंगाने. तर चौरस कुठे आहे? इथे खाली. चौरसाच्या सगळ्या बाजू इथे आपल्याला सारख्या दिसत आहेत ना. ठीक आहे. तर हे आपले मी काही रंगवून दाखवलेत. तुम्ही आता राहिलेला इथे रंगवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. जोडो स्ट्रॉचा वापर करून विविध आकारांच्या चित्ती व सूची तयार करा. नमुना दाखल काही कृती पुढे दिलेल्या आहेत, त्या करून बघा. तुम्हाला स्ट्रॉचा वापर करून ह्या अशा काही आकारांचा तयार करायचे तुम्हाला. ठीक आहे. काही सूची आहेत, काही चित्ती आहेत. ठीक आहे. त्यानंतर एका कागदावर 5व्या प्रश्नामध्ये एका कागदावर त्रिकोण, चौरस, आयत व वर्तुळ काढा. त्या आकारांचे कागद कापा. कापलेले आकार वहीत अशा रीतीने चिकटवा आणि रंगवा की पुढील प्रमाणे चित्र तयार होईल. अगदी सोपं आहे. तुम्हाला काही चौरस, काही आयत असे कापून घ्यायचे आहेत. तर पहिला तुम्ही मोजू शकता की त्रिकोण किती आहेत. 1 2 3 3 त्रिकोण कापायचे आहेत तुम्हाला. तसेच तुम्हाला बाकीचे पण इथे मोजून घ्यायचे आहेत, आकार कोणते कोणते आहेत. तशा पद्धतीने ते कापून वहीमध्ये हे असं चित्र होईल असे चिटकवायचं आहे. ठीक आहे. तर हा इथे स्वाध्याय पण संपलेला आहे आणि धडासुद्धा इथे संपलेला आहे.